मीच विठुरायाला विनवलं आणि तेव्हा त्यांनी मला ही वाट दाखवली। ऐका ना हो माझं, मला बाहेर काढा ना। या सगळ्यात खरं काय याचा आपल्याला शोध घ्यावाच लागणार आहे, नाहीतर का? हो हो, शोध घेऊ आपण, पण तू मला फसवू नकोस हा। दिगो, दिगो, काय करतोयस? अरे ही दार उघडायला सांगणारच, तू काय तिच्या बोलण्यात येतोयस? रमाई, तिला आरसा मिळालाय। आरसा कुठे? संदुकीत माझ्या विठुरायाने पाठवला। ही काहीही सांगतेय, पण तुला त्यात एवढं आश्चर्य कशाला वाटायला हवं? संदुकीत आपण अनेक जुन्या पुराण्या गोष्टी ठेवतो, आणखीनही काही बाई असेल त्या काय विठुरायाने ठेवल्या? ही सांगते आणि तू ऐकतोस, लगेच हुरळून जातोस। काहीही झालं तरी दार उघडायचं नाही। ही महामाया पोहोचलेली आहे, निसटण्यासाठी काहीही सांगेल। बाबाजी, भोजन लई स्वादिष्ट झालंय। तुझ्यासाठी मुद्दाम वाचवून ठेवलं होतं। आम्ही खात होतो तेव्हा आदाशी कुत्र्यावानी लाल टपकत होती तुझी, पाहिलं ना आम्ही। तुझी नजर लागून आमच्या पोटात दुखाया नको म्हणून तुझ्यासाठी ठेवलंय। आज मनोरमाबाईंच्या हातात गंडा बांधला, कशा पायी? मनोरमेचा आमच्यावरचा विश्वास अजून पक्का व्हायला पाहिजे म्हणून गंडा बांधला, पण नुसता गंडा बांधून होत नसतंय भैर्या। याबरोबर प्रचिती द्यायला लागते, प्रचिती, म्हणजे विश्वास अजून पक्का होतो। तुझं चालू दे आरामात। मला पुन्हा अपका बसला, म्हणजे ते कुठे सगळं आले। येऊ देत, मी सावध आहे। बहुतेक आता मला कळेल की आरसेचा उपयोग काय। होय ना रे विठुरा, पण मला ती येण्याच्या आधी बाहेर जावं लागेल। काय करू? भाऊजींना इशारा देते। हा, कोकिळेचा आवाज? एवढं रात्री का बरं ओरडते? हा, तिला पण भूक लागली असावी। जेव्हा मला बाहेर पडायला हवं असं विठुरायाला वाटेल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगेन। विठुरायाने सांगितलंय मला कसं कळणार? मी तुम्हाला कोकिळाचा आवाज काढून इशारा देईन ना। तुला काय झालं? सुई टोचली की पोटात कळ आली? हा, नाही जेवता जेवता का उठलास? हा वहिनींचा इशारा आहे, पटकन जायला हवं। पण जेवण सोडून कसं जाऊ? आणि आई बाबा पण ओरडतील। अरे, असं जेवताना उठायचं नसतं। बस। अरे असं बघतोस काय माझ्याकडे? खाली बस। आणि कशाला उठला होतास तू? काही काम अडलंय का कोणाचं? काय अडलं तर अडू दे, जेवण सोडून जाणं एवढं काही महत्वाचं नसतं। ए, तू खाली बस रे।
आणि जेवताना कुठलाही विचार करायचा नसतो, नाहीतर मग अन्नाचा अपमान होतो. अरे बस खाली. वहिनींनी इशारा दिलाय, वाट बघत असतील त्या. मला लगेच जायला हवं. काय करू? नाही आहो, अहो, खूप पोटात दुखतंय. खूप दुखतंय माझ्या पोटात. अरे, काय झालं? अरे विनू, लवकर या ना हो भाऊजी. मला बाहेर पडायला हवं. ते खोटे सगू नक्कीच काहीतरी भयानक करेल. त्याआधी मला आरसा घेऊन बाहेर जायलाच हवं. आरशाचं रहस्य जाणून घ्यायची हीच संधी. लवकर या ना हो भाऊजी. मग काय झालंय? सकुताई घाबरली? अगं नाही ग शिवले, असं कसं होईल? अगं सखुताई लई धीराची आणि हिमतीची हाय बघ. आणि विशेष म्हणजे ती इठुरायाची लई मोठी भक्त हाय. अगं पांडुरंग तिचा सखा हाय. आणि ज्याचा सखा पांडुरंग त्यो कशाला कोणाला घाबरत. मला बी सकुताई लय आवडते. आपण तिला भेटायला जाऊया आहे? जाऊ की, आपण उद्यालाच जाऊ बघ. अजून सांग ना सकुताईची गोष्ट. पुढं काय झालं? अगं सखुताई इठुरायाची लई मोठी भक्त आहे बघ. त्यापरी बाबाजी तिचा लई राग करतात. बाबाजी कसला राक्षसच होतात यो. राक्षस म्हणजे त्याला 2 सोळे आणि डोईवर 2 शिंग होते? वय सुळे हायत का नाही ठाऊक नाही, पण त्यो राक्षसच हाय. आणि सकुताई म्हणजे साक्षात जगदंबा, महिषासूर मर्दिनी. अगं त्या देवी आई परमानं सखुताईनी त्रिशूल घेऊन त्या राक्षसाला असा धडा शिकवला. त्यो राक्षस घाबरून पार काल कोठरीत जाऊन बसला हाय. अगं त्याला जन्माची आदल घडवली हाय तिनं. राक्षस काय? मला सोळ्यान शिंग आहेत वय ग. मग आता त्यानेच तुला धडा शिकवतो की नाही बघ. फक्त आता मला मनोरमेला प्रचिती देऊ दे, मग तुझ्याकडे येऊन बघतोच.